आमचं दुपारचं आजचं रानातलं जेवण बघा. आज आलो तर आम्ही भेंडी तोडायला. एक पोतं भेंडी तोडली आहे. ऊन झालं खूप, कारण 2 दिवस भेंडी तोडलेली नव्हती, मग त्याच्यामुळे जरा आज लवकरच आलो आहे. नाहीतर मग उशिरा ऊन उतरल्यानंतर 3 वाजता येतो तोडायला. मग होती आम्हा दोघींना तोडून. तर जेवायला काय काय बघा, ही बटाट्याची भाजी आहे आणि ही शेवग्याची शेंग आहे. आत्याने चमचा आणलाच नाही का नाही. तर शेवग्याची शेंग, इकडे मस्त चपात्या आणि छान अशा भाकरी आणि हे आहे कांदा आणला, तिकडची कांद्याची पात आणली, तरी भुईमुगाच्या शेंगा नाही आणल्या आत्याने. असं आहे आमचं रानातलं जेवण. हां, तिकडं दार मामाने म्हणजे पाणी सोडलेलं आहे, त्याच्यामुळे ओलं आहे म्हणून हे म्हणतायत, ओलं असल्यामुळं आणलं नाही. तर बसले दोघीजण जेवायला. गणेश आला होता, तर गेला तिकडं रंग खेळायला शंभूसोबत. तर रंगपंचमीच्या पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही तिकडे पुण्याला होतो तेव्हा छान रंग खेळायचा. आता इथे काही मजाच नाही तसली रंग खेळायची वगैरे काय. तर आज आमची मांजरं घरी येत, नंतर जेवताना आधी त्यांना जेवण असतं. मला माणसांची नाही पण मांजरांची जास्त आठवण येते. काळ्या पण नुसता पळतोय इकडून तिकडून, आलाच नाही क्या. या सुरुवात करा. काळ्या पण काय उन्हाचं बसतच नाहीये, नुसता पळतोय. आता मी इकडं बघितलं, या बघा ही सीताफळाची झाडं पूर्ण पाला गळून गेला आणि काय कायला असं पालवी फुटली. तर कशा वाटल्या छान छान भाज्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आता भेंडी तोडून जायचंय घरी. ते चिप्स वगैरे बघावे लागतील, वारं कारण खूप सुटलेल्या वाऱ्याने जातील सगळे उडून. तर आमच्या भाज्या कशा वाटल्या सांगा नक्की कमेंटमध्ये. तर मस्त ही बटाट्याची भाजी आणि ही आणि सगळ्यात जास्त आज जर आठवण येत असेल तर इंदू मावशी आणि रखमा मावशीची. कारण रानात घरी काय वाटत नाही, पण रानात आली की त्यांची आठवण येते. जायचं त्यांना भेटायला. 8-15 दिवस झाले भेट नाही आहे त्यांची. फोन केला होता रात्री मावशींनी, तर मग जाते त्यांना भेटून येते. या जेवायला छान असं रानातलं जेवण करायला. आता लवकरच माझी छोटी मुलगी आणि दुर्वेश येणार आहेत गावी. मग ती मक्काची कणसं जी आहेत ना भेंडीतली, ती त्यांना न्यायची भाजायला.